नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. हे मी काठापदराच्या साडीचा वन पीस शिवलेला आहे. सिल्कची साडी होती आणि समोर असे पोटली बटन लावलेले आहेत आणि प्लेट्सचा आहे तो वन पीस. खूप सुंदर आलेला आहे. कस्टमरचा आहे, खूप आवडलेला आहे कस्टमरला पण. आणि वरती असं जॅकेट शिवलेलं आहे. मधला जो वन पीस आहे तो स्लीवलेस आहे आणि वरचं जॅकेटला मी स्लीव्ज लावलेले आहेत. हे समोर असे हुक पण केलेले आहेत. पदराचं हे जॅकेट आहे आणि बाकीचा वन पीस हा साडीचा आहे. हे पदराचा मला कपडा कमी पडल्यामुळं मला हे स्लीव्ज आहे ग्रीन कलरच्याच लावावं लागल्या आणि हा उरलेल्या कपड्यामध्ये हा छोटासा 1.5 वर्षाच्या मुलीचा हा फ्रॉक शिवलेला आहे. कस्टमरचीच मुलगी आहे. बघा किती सुंदर आलेला आहे. दोघीचा कॉम्बो शिवलेला आहे मी. खूप खुश झालेले आहे कस्टमर पण आणि मी पण. चला तर मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग सांगते. आता सुरुवातीला हे मी 4 पदरी अस्तरचा कपडा घडी करून घातलेला आहे. डबल फोल्ड केलेला आहे आणि बंद बाजू माझ्या डाव्या हाताला आहे. तर तिथं मी शोल्डर 6 इंच टाकलेलं आहे आणि आर्म होल टाकलेलं आहे 6.5 इंच. आता इथं छातीचं माप टाकायचं आहे 9 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे. आता हे इथे एक लाईन ओढून घेते. आता ही योगपाटची जी उंची आहे ती मी 14 इंच रेडी ठेवणार आहे. त्याच्यासाठी 1 इंच जास्त घ्यावं लागेल म्हणून हे 15 इंच घेतलेलं आहे मी. आता तिथे एक लाईन ओढून घ्यायची आणि तिथे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे 8 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे लाईन ओढून घेते मी याच्या. इथे आर्महोलचा शेप द्यायचा आहे मागचा. तिथे 1.5 इंच मध्ये घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटला आर्महोलचा शेप द्यायचा आहे मागचा. आणि समोरचा आर्महोलचा शेप देण्यासाठी अर्धा इंच गळ्याच्या साईडला मध्ये घेऊन तिथे शोल्डरपासून खाली लाईन ओढायची आणि तिथून सेंटरपासून मध्ये 1 इंच वरती पॉईंट घ्यायचा आहे आणि तिथे आर्महोलचा शेप द्यायचा आहे पुढचा. हा थोडासा पुढेच घ्यायचा आहे कारण याच्यामुळे छान झोळ वगैरे अजिबात येत नाही स्लीव्जला, म्हणून असं करायचं आहे. आता हे कट करून घ्यायचं. आता हे पुढचा आर्महोल कट केलेला आहे. वरती जॉईंट आहे हे लक्षात ठेवायचं कारण ते अगोदर जॉईंट कट करावं लागेल आणि नंतरच पुढचा आर्महोल कट करायला लागेल. आता ते आर्महोल कट करण्याच्या अगोदर एक सांगते तुम्हाला. इथे ना 1 इंच वरती घ्यायचं आहे कमरेच्या तिथं आणि तिथं एक थोडासा गोलाकार शेप द्यायचा आहे. त्याच्यामुळे ना खूप छान येते फिटिंग आणि अजिबात खालीवर दिसणार नाही. तुम्ही जर असं न आकार शेप न देता जर शिवलं ना, तुम्ही तसं शिवून बघा आणि असं एक शिवून बघा कसं किती फरक पडतो. इथं मध्ये फिटिंगचे तिथे नॉच मारलेला आहे लक्ष देण्यासाठी. आता हे दोन्ही मी वेगवेगळं केलेलं आहे आणि हे समोरचं आर्महोल शेप कट करायचं बाकी होतं ते कट करून घेतलेलं आहे. हा फ्रंट पार्ट आहे आणि हा आहे बॅक पार्ट. आता गळा रुंदी टाकते. गळा रुंदी 2.5 इंचची घ्यायची आहे आणि उंची गळ्याची 6 इंच घेतलेली आहे म्हणजे तो रेडी 5.5 इंचचा होईल या पद्धतीने. आता इथे गळ्याचा शेप द्यायचा आहे. मी गोलच देणार आहे मागचा आणि पुढचा दोन्ही पण. या पद्धतीने आता हे कट करून घ्यायचं आहे. असंच आता मागचं पण आपल्याला करायचं आहे. बघा किती सुंदर आलेला आहे गळा. मागचं पण नेक कट करायचं आहे याच पद्धतीने. 2.5 इंच गळा रुंदी आणि उंची आपल्याला जी पाहिजे ती. मी इथे मागचा गळा छोटा ठेवलेला आहे, पुढचा गळा थोडासा मोठा आहे. जास्त नाही, एकदम थोडासा मोठा आहे तो.
हा पण गोलच करणार आहे मी. आता हे कट करून घ्यायचं. हा बघा, हे मागचा पण रेडी झालेला आहे, दोन्ही रेडी झालेले आहे. आता ही साडी आहे तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर साडी आहे, सिल्कची आहे, काठापदराची. हा त्याचा पदर आहे. ते पदर मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि इथं मेन फॅब्रिकवरती आपल्याला अस्तर ठेवून कट करायचं आहे. थोडंसं अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे, ते त्यानुसार ते कट करायचं आहे. हा फ्रंट पार्ट आहे आणि हा बॅक पार्ट आहे. दोन्ही पण माझे कट करून झालेले आहेत. आता हे जॅकेटची कटिंग करून घ्यायची. सेम जे आपण आता योक पार्टला केलेलं आहे सेम टू सेम तेच करायचं आहे. फक्त त्याची उंची थोडी वाढवलेली आहे मी आणि नेकमध्ये थोडासा फरक आहे, बाकी सेम आहे. आर्म होल, शोल्डर ते सगळं सेम आहे. बघा, या पद्धतीने हे करायचं आहे. मी ह्या व्हिडिओमध्ये छोटे टिप्स सांगितलेले आहेत. जर व्हिडिओ लक्षपूर्वक बघितला तर ते तुमच्या लक्षात येईल. खूप इझी आहे. नवीन जे असतील शिवणारे ते पण आरामात करू शकतात, इझिली करू शकतात. हे बघा, आता हे पूर्ण झालेलं आहे. खाली कमरेचं माप, इथे पण 1 इंच वरती घेऊन शेप द्यायचा आहे. तुम्ही हे नक्की ट्राय करा. या पद्धतीने खरंच खूप छान येते. म्हणजे जे कमरेच्या तिथं बघायला असं छान वाटतं मग ते, नाही तर मग खालीवर होतं ते. खाली काय म्हणतात, लटकल्यासारखं दिसतं जर हा शेप नाही दिला तर. आणि दिल्यानंतर छान दिसतं. एकतर अर्धा ते पाऊण 1 इंचपेक्षा कमी घेतलं तरी चालतं, पाऊण इंच घेतलं तरी चालतं तिथे. आता हे दोन्ही मी वेगवेगळं करून घेते, मागचं आणि पुढचं. ह्याचं हे आर्म होलचा शेप बाकी होता समोरचा, ते कट करून घेते. आता इथे बघा काय फरक चेंज करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे मागचं आहे. आता इथं मी गळा रुंदी 3 इंचची घेतलेली आहे जॅकेटची. आणि खालून तुम्हाला किती पाहिजे आहे, कुठे किती मी घेतलेला आहे 5 इंच. 6 इंच तुम्हाला किती मोठा शेप पाहिजे आणि कुठपर्यंत पाहिजे त्यानुसार आहे ते. आणि ह्याची गळा रुंदी खालची घेतलेली आहे मी 5 इंच. आणि हे आता जोडायचं आहे. नाही तर मी गोल शेप देणार आहे इथे पण. इथे तुम्ही दुसरा पण टाकू शकता. मटका गळा पण छान दिसतो इथे. मी गोलच दिलेला आहे. हे बघा, आता हे कट करून घ्यायचं. हे आपला झालेलं आहे. बघा किती सुंदर आलेलं आहे. आता तिथे हुक लावायचे आहेत म्हणून ते 2 पार्ट वेगवेगळे करायचे आहेत. व्यवस्थित घडी करून त्याचं मधून कट करायचं आहे त्याला. हे आता वेगवेगळे झालेले आहेत. आता मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घ्यायची. हे पदराचं मी करत आहे जॅकेट. हे मागचं. आता ह्याची मी खालचा आपल्याला घेर कट करायचा आहे अस्तरचा. आता हे जे आहे योक पार्ट अस्तरचा तो घेऊन त्याचे कमरेच्या तिथे जेवढं जे माप आहे तिथं टाकून खालपर्यंत, जर हे शेवटपर्यंत जरी हाईट मोजून घ्यायची आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची. आणि खाली ही लाईन शेवटपर्यंत खालच्या टोकापर्यंत जरी ओढली ना तरी चालते. मी अशी सेंटरच्या थोडीशी खाली घेत आहे या पद्धतीने.
आणि आता हे कट करून घ्यायचं आहे. मी जो फ्रॉक जे दाखवलेला आहे सुरुवातीला व्हिडिओमध्ये, त्याचं पण मी व्हिडिओ टाकणार आहे चॅनलवरती. त्याच्या अगोदर पण एक छोटा फ्रॉकचा मी व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनलवरती, अपलोड आहे तो, ते पण तुम्ही बघू शकता. आणि हा झालेला आहे, एवढा घेर झालेला आहे त्याचा बघा. अस्तरच्या याला प्लेट्स टाकायची गरज नाही, एखाद दुसरी टाकू शकता थोडंसं एक्स्ट्रा ठेवून. मी अस्तरच्या अजिबात प्लेट टाकलेली नाही आहे, एवढा घेर झालेला आहे. आता हे मी मेन फॅब्रिकवरती खालचा घेर कट करत आहे. जेवढी उंची पाहिजे आहे तेवढी घ्यायची, पूर्ण काठ घेणार आहे. आणि वरती जो योग पार्ट आहे 14 इंचचं ते सोडून द्यायचं आहे. तिथून खाली आपल्याला हाईट टाकायची आहे. आणि हे ना प्लेट्सचं असल्यामुळे ते जे काठ आहेत ते तसेच राहू द्यायचे. वरतून त्याला जोडून नाही जोडले तरी म्हणजे आहे तसेच ठेवायचे, कट करून नंतर जोडायची गरज नाही आहे. फक्त आंब्रेला वगैरे असेल तर त्याला कट करून नंतर वरून जोडावं लागतं, तसं याला करायची गरज नाही आहे प्लेट्सचा असल्यामुळे. आणि आता ह्याचे मी 2 तुकडे करून घेते. हे आता जी हाईट मोजून घेतलेली आहे त्याचे हे 2 पार्ट केलेले आहेत, मागचा आणि पुढचा. आता हे पूर्ण कटिंग झालेले आहे. आता स्लीव्ज बाकी आहे अजून. स्लीव्ज आता हे पूर्ण झालेलं आहे, स्लीव्ज कट करून घेते. मी स्लीव्जचा स्पेशल एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे ऑलरेडी, तर ते जाऊन तुम्ही चेक करू शकता. खूप सोप्या पद्धतीने मी त्याच्यात एकदम डिटेलमध्ये तो व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि त्याच पद्धतीने कुठल्याही मापाची स्लीव्ज कट करू शकतो आपण, खूप इझी. आता हे जे डाऊन आहे ते 3.5 इंचावरती घेतलेलं आहे मी, कारण की स्लीवची उंची जास्त आहे 12 इंचाची. आणि तिथे 1.5 आणि 2 इंचावरती अशा 2 खुणा केलेल्या आहेत. तिथं वरती पण 1.5 आणि 2 इंचावरती खूण केलेली आहे. खाली आपला जेवढा दंडघेर आहे तेवढा टाकून घ्यायचा आणि ते जोडून घ्यायचे पॉईंट. आता इथं आर्महोलचे शेप द्यायचे आहेत, मागचा आणि पुढचा. हे बघा या पद्धतीने आपली जेवढी चेस्ट आहे त्याचं ते घेऊन, म्हणजे जे रेडी चेस्ट आहे ते घेऊन त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला ही घडी टाकायची आहे स्लीव्जची या पद्धतीने. आणि उंची किती आहे त्याच्यावरती डाऊन ठरलेलं आहे. उंची कमी असेल 5-6 तर 2.5 इंचाचा डाऊन घ्यायचा, आणि उंची जास्त असेल 10, 11, 12 तर 3.5 इंचाचं डाऊन घ्यायचं आहे. आता हे स्लीव्ज पूर्ण कटिंग झालेले आहे अस्तरची. इथे जॉईंट आहे ते कट करून घेते. आता मेन फॅब्रिकवरती पण हे कट करून घेते स्लीव्ज. मेन फॅब्रिकवरती पण कट करून झालेले आहे. आता कटिंग पूर्ण झालेली आहे. चला तर आता याची स्टिचिंग सांगते तुम्हाला. हे बघा हे अस्तर. आता मी सुरुवातीला जॅकेट शिवणार आहे, जॅकेट स्टिच करणार आहे. तर जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचे. अशा 2 फुल्ल्या करून घ्यायच्या खालून आणि वरतून अस्तरच्या ह्याला. आणि हे बघा आता हे सरळ आहे, याच्यावरतीच मी ते अस्तरचा कपडा ठेवणार आहे. आणि जे आपण फुल्ल्या केलेल्या आहे, ज्या खुणा केलेल्या आहेत ते आपल्याला दिसली पाहिजे खूण केलेली, या पद्धतीनेच ते ठेवायचं आहे. आणि इथे बघा आता हे मेन फॅब्रिकवरती मी सरळ साईडने ठेवलेले, लक्षात ठेवा. आणि ते गळ्याची तिथं टिप मारून घेतलेली आहे. आणि त्याचा एक्स्ट्रा कपडा जो आहे ते कट करून घ्यायचा अस्तरच्या बरोबरीने. हे बघा ते कट केलेलं आहे मी. आणि ते नॉच मारून घ्यायचे छोटे छोटे आणि त्याला पलटून घ्यायचं. हे बघा त्याला पलटून घ्यायचं व्यवस्थित. नॉच मारल्यामुळे ते इझिली पलटले जातं. जर नॉच नाही मारले थोडा त्रास होतो. आणि त्याच्यावरती बघा टिप मारून घ्यायची एकदम कडेला. किती सुंदर दिसते बघा, किती सुंदर फिनिशिंग आलेली. मी त्याला काहीच कॅनव्हास पेपर वापरलेला नाही, काही फक्त उलटपालट केलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा इतकी सुंदर फिनिशिंग येऊ शकते. आता मी कॅनव्हास पेपर कसा लावायचा, त्याला प्रेस करून कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे.
सोप्या एकदम सोप्या भाषेमध्ये इझीमध्ये. तर हे बघा आपलं हे एक पार्ट तयार झालेला आहे. आता दुसरा पण पार्ट करून घ्यायचा आहे. याच पद्धतीने हे सरळ कपडा आहे, त्याच्यावरती जे फुल्ली मारलेली ती आपल्याला दिसली पाहिजे या पद्धतीने ते ठेवून घ्यायचं आणि पूर्ण करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही पण मी रेडी केलेलं आहे. आता इथं आपल्याला अगोदर टक्स टाकून घेते, त्याच्यानंतर हुक आणि आयपट्टी लावायची आहे. हे टक्स मी आता म्हणजे आपण जिथं हुक आणि आयपट्टी लावतो तिथून मध्ये 3.5 इंचावरती घ्यायचं आहे आणि त्याची उंची घ्यायची आहे 3 इंचाची. हे चेक करून घ्यायचं बरोबर 3.5 आहे का. आणि इथं पाव इंचाचं इकडून टक्स टाकून घ्यायचा आणि तो म्हणजे रेडी आपला होणारे अर्धा इंचाचा कपडा त्या टक्समध्ये जाणार आहे. या पद्धतीने दोन्ही पण टक्स रेडी करून घ्यायचे आहेत. आता याला शिवून घेते. बघा मी हे स्टिच केले आहेत, दोन्ही पण रेडी झालेले अगोदर. आता हुक आणि आयपट्टी लावण्याच्या अगोदर ही खालची पट्टी लावून घ्यायची सरळ बाजूने, नंतर त्याला दाब शिलाई द्यायची आणि ती आतमध्ये पलटून घ्यायची. नंतर ते आपल्याला तिथे हात शिलाई करून ते शिलाई काढून टाकायची आहे. आता हुक आणि आयपट्टी लावून घ्यायची आहे. ही आहे आयपट्टी. ही आयपट्टी ही 2 ते 2.5 इंचाची घेतलेली आहे मी. इथं जोडून घ्यायची, ती उलट्या साईडने लावून सरळ साईडने फोल्ड करायची असते आयपट्टी. या पद्धतीने आयपट्टी ही वाढवा पट्टी असते, हुकपट्टी वाढवा पट्टी नसते, ती आतमध्ये पूर्ण फोल्ड केली जाते. ही आहे आयपट्टी. बघा किती सुंदर आलेली आहे. आणि आता करायची आहे हुकपट्टी. ही हुकपट्टी लावत आहे. ती त्याच्यापेक्षा छोटी घेतली तरी चालते, कारण ती पूर्ण आतमध्ये फोल्ड होणार आहे ती. हे बघा इथून हे फोल्ड करून तिथं टिप मारून घ्यायची. हे बघा टिप मारलेली आहे, पूर्ण अशी फोल्ड करायची मध्ये या पद्धतीने. हे आपले दोन्ही पण रेडी झालेले आहे. पुढचा भाग रेडी झालेला आहे जॅकेटचा. आता मागचा भाग रेडी करूया. आता ह्याचा मागचा भाग आहे, याला गळा टाकायचा बाकी होता, कट करायचा बाकी होता, ते करून घेते अगोदर. त्याची हाईट मी 4 इंच ठेवलेली आहे, म्हणजे ते 3.5 इंचाचं तयार होईल. अर्धा इंच आपल्या शोल्डरमध्ये जातं ना. आता हे गोलाकार टाकून कट करून घ्यायचं. हे बघा आता हे मेन फॅब्रिकवरती ठेवून आपल्याला याच पद्धतीने उलटपालट करायचं आहे सरळ कपड्यावरती. हे मागचा भाग ठेवलेला आहे. आता गळ्याच्या तिथं टिप मारून घ्यायची अगोदर. हे बघा हे टिप मारून घेतलेली आहे. ते एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा, त्याला नॉच मारायचे आणि पलटून घ्यायचं. सेम तसंच करायचं आहे. खूप सोपं सांगत आहे तुम्हाला, खूप इझी आहे आणि तुम्ही पण करू शकता ते या पद्धतीने. हा व्हिडिओ बघून खूप इझी आहे आणि फिनिशिंग पण छानच येईल. आता हे पूर्ण अस्तर मी जॉईंट करून एक्स्ट्रा कपडा कट करून घेते. हे बघा आता हे पूर्ण रेडी झालेलं आहे मागचं आणि पुढचं. आता स्लीव्जला मेन फॅब्रिक जोडून नाही, मागच्या साईडला आपण टक्स टाकायचे बाकी आहेत आणि त्याला खाली पट्टी पण लावायची बाकी आहे, ती करून घेते अगोदर. हे टक्स सेम तसेच टाकायचे आहेत जे आपण समोरच्या साईडला टाकले होते. सेंटरपासून मध्ये 3.5 आणि उंची मी ह्याची जास्त घेतलेली मागच्या टक्सची 4 इंचाची. हे बघा हे पूर्ण झालेले आहेत. हे पण पाव इंचाचंच म्हणजे अर्धा इंचाचाच कपडा आतमध्ये जाणार आहे टक्सच्या. आता ही मागची पट्टी पण लावलेली आहे, जशी आपण समोरच्याला लावले होते त्याच पद्धतीने लावायची आहे. हे बघा आता हे पूर्ण झालेलं आहे मागचं आणि पुढचं. आता हे स्लीव्ज करून घेते. हे स्लीव्ज आहे अस्तरचे, याला दोन्हीकडून फुल्ल्या मारून घ्यायच्या, खुणा करून घ्यायच्या. आणि आता हे मेन फॅब्रिक आहे ते सरळ ठेवायचं आहे, उलटं ठेवायचं नाही. नीट लक्ष द्यायचं की सरळच आहे का नाही. आणि त्याच्यावरती हे फुल्ली मारलेली जे आहे ते आपल्याला वरती दिसलं पाहिजे, या पद्धतीने ठेवून त्याला स्टिच करायचं आहे. आता ही कडेला टिप मारून घ्यायची, मारलेली आहे मी टिप, आणि त्याला पलटून घ्यायचं आणि पलटून त्या अस्तरवरती दाब शिलाई द्यायची आहे मेन फॅब्रिकचा.
आणि पूर्ण पलटून आता त्याला जोडून घ्यायचं आहे फॅब्रिकला. हे बघा आणि एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे. आता ह्याच पद्धतीने दुसरी पण स्लीव्ज रेडी करायची आहे. आणि जे पदराचे जे काठ होते ते मी याला वरतून लावणार आहे. हे बघा मी पदराचे काठ जे होते ते लावून घेतलेले आहेत. दोन्ही याला लावून घेतलेले आहे. आता ह्याचं शोल्डर जोडून घ्यायचं आणि स्लीव्ज लावून घ्यायचे आहेत, म्हणजे जॅकेट रेडी झालं. आता हे शोल्डर जोडून घेते. शोल्डर जोडून घेतले. आता स्लीव्ज लावते. स्लीव्ज पण जोडून घेतलेली. आता फिटिंग बाकी आहे. फिटिंग पण झालेली आहे आणि आपलं हे जॅकेट रेडी झालेलं आहे. बघा किती सुंदर आलेलं आहे फिनिशिंग आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे. मला तर इतकं आवडलं ना आणि कस्टमर पण खूप खुश झाले. त्यांना पण खूप आवडलेला आहे हा ड्रेस. हे बघा किती सुंदर आलेलं आहे. मी त्याला टाचण्या लावलेल्या आहे, त्याला हुक लावायचे नंतर. हे बघा किती सुंदर आलेले आहे, बघू शकता तुम्ही. स्क्रीनवरती दिसतच आहे. ही मागची साईड आहे आणि समोरची आहे. खाली तिथे हुक लावायचे आहेत. आता आपण हे योक पार्ट रेडी करून घ्यायचं आहे वन पीसचा. सेम जॅकेटला जे केलेलं आहे तेच योक पार्टला पण करायचं आहे. हे सरळ कपडा आहे बघा, त्याच्यावरती हे अस्तरचं ठेवून गळ्याला टिप मारायची आहे आणि ते पलटून घ्यायचं आहे. हे बघा मी गळ्याला टिप मारलेली आहे. पलटून नाही घेतलेला अगोदर एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा अस्तरच्या लेवलने. एकतर ते टिप मारताना पाव इंचाची टिप येईल असं ठेवायचं आणि तिथं नॉच मारून ते पलटून घ्यायचं आहे. नॉच मारणं आवश्यक आहे. नॉच मारल्यामुळे ते इझिली पलटलं जातं. आणि तिथं आता कडेनं टिप द्यायची आहे. हे बघा टिप दिलेली आहे, किती सुंदर आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता हे बाकीचं जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा. याच पद्धतीने मागचं पण रेडी करायचं आहे. याला अगोदर टक्स टाकून घेते. सेम त्याच पद्धतीने टक्स टाकायचे आहेत. सेंटरपासून मध्ये 3.5 आणि तुम्हाला हाईट काय किती घ्यायची आहे तेवढं ठेवायची. मी मागे आणि पुढे दोन्ही पण ठिकाणी टक्स टाकलेले आहेत योक पार्टला. मागचा थोडा हाईटने जास्त घेतलेला आहे. हे बॅक पार्ट आता रेडी करते. हे बघा अस्तर लावून घेतलेलं आहे बॅक पार्टला आणि टक्स पण टाकून घेतलेले आहेत. हे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्ही रेडी झालेलं आहे. आता त्याचे शोल्डर जोडून घेते. शोल्डर जोडून घेतले आणि जे आर्महोल आहे तिथं मी हे लावणार आहे, पायपिंग करणार आहे. त्याला आपण जसं ब्लाऊजला क्रॉसमध्ये पट्ट्या करून पायपिंग करतो तीच सेम त्याच पद्धतीने पायपिंग करायची आहे. आणि फक्त ही पायपिंग जी आहे ती बारीक न ठेवता मोठी ठेवायची आहे, थोडी जाड ठेवायची आहे. बघा हे बघा किती सुंदर आली. पायपिंग करून घेतली मी. तसंच गोट इकडे ह्या साईडला पण मारून घ्यायचं आहे. दोन्ही पण रेडी झालेलं आहे. बघा किती सुंदर आलेले. आता खालचा जो घेर आहे ते करून घेते. आता खालून जे अस्तरचा आहे हा घेर, त्याला खालून अगोदर फोल्ड करून घेते. खालून फोल्ड करायचे. तर आपल्याला जेवढी हाईट पाहिजे तेवढी घ्यायची. हाईट ही अस्तरची हाईट ही मेन फॅब्रिकपेक्षा कमी असते. 3 ते 4 इंच ती कमी ठेवायची अस्तरची हाईट. आणि आता हे जे मेन फॅब्रिक आहे त्याला अशा प्लेट्स टाकून घेते या कपड्यावरती. हे बघा हे कमी जास्त झालेलं आहे तर मी ते फोल्ड करून घेतला मेन अस्तरचा घेर आणि ह्याला प्लेट्स पण टाकल्या. आता एकदा चेक करून घ्यायचं अस्तरचं आणि हे सेम आहे का. सेम आलं तर ते त्याला जोडून घ्यायचं अस्तर आणि मेन फॅब्रिक. मागचा आणि पुढचा भाग मी रेडी केलेला आहे. आता आपल्याला त्याला योक पार्ट जोडायचा आहे. हे बघा आता हे योक पार्ट जोडत आहे मागचा मी.
आता मी हे दोन्ही जोडून रेडी केलेला आहे. ड्रेस रेडी झालेला आहे. पोटली बटन मी नंतर लावलेले आहेत. मला कस्टमरने नंतर सांगितलं होतं, त्याच्यामुळे ते व्हिडिओमध्ये नाही आलेलं. मी स्पेशल त्याचा व्हिडिओ बनवून चॅनलवरती नक्की अपलोड करेल. आणि हा माझा ड्रेस पूर्ण रेडी झालेला आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.